कमबॅक करेल का गोलंदाज पाहायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू चांगला फटकाला होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण चांगला अप्रतिम झेल टिपला या ठिकाणी आणि पहिला धक्का लागतोय तो वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. फलंदाज बाद होतो या ठिकाणी गणेश आणि सरळ त्याला तंबूचा रस्ता धरावा केला. अत्यंत जड अंतकरणानं या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतवला. एक मोठा खेळ करायचा होता परंतु त्याच्या हातून मोठा खेळ झालेला नाही. या ठिकाणी स्वतःवरती नाराज असेल या ठिकाणी फलंदाज आणि गणेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत या ठिकाणी प्रकाश. गणेश यांची जागा घेण्यासाठी येतात प्रकाश यांना मात्र आता संघाची जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना पहिला झटका लागलेला आहे. या ठिकाणी कुठेतरी संघ अडचणीत येतो. या अडचणीतून संघाला बाहेर काढावं लागेल. या ठिकाणी गोलंदाजी मात्र चांगली राहिली. या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक हाताळणारा गोलंदाजाला मात्र माहित आहे की पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळावं लागतं. या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण हलवलं जातं. या ठिकाणी खेळाडूसाठी या ठिकाणी जाळं विणलं जातं आणि या जाळ्यात हा मासा फसल का हे आता आपल्याला पाहावं लागेल. या ठिकाणी कुठं रणनीती केली जाते या ठिकाणी या फलंदाजासाठी डावखुरा फलंदाज आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण हलवलंय. जाळं विणलं या जाळ्यात मासा फसल का पाहायचंय. चांगला फटका या ठिकाणी परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र फेकी थोडीशी खराब झाली. या ठिकाणी बॅकअप नव्हता आणि बॅकअप जर चांगला मिळाला असता या ठिकाणी तर मात्र धावचीत झाला असता हा फलंदाज परंतु धावचीत होता होता वाचतोय या ठिकाणी आणि सुरक्षितरित्या आपल्या नॉन स्ट्राईक वरती पोहोचतोय तो. या ठिकाणी नॉन स्ट्राईकचा खेळाडू कुठेतरी धक्का बसला असता. या ठिकाणी पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय पाहायचंय. चांगला फटका परंतु चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी गोलंदाजांना सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक असताना 2 धक्के दिले ते या गोलंदाजानं गोलंदाजाच मयूर यांच्या माध्यमातून आम्हाला चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 जबरदस्त झटके दिले या ठिकाणी आणि नवीन फलंदाज येतो या ठिकाणी दीपक याला मात्र आता कुठेतरी चांगला खेळ करावा लागेल. या ठिकाणी संघ अडचणीत सापडलाय कारण 2 झटके मोठे बसलेत या ठिकाणी. आता मात्र संघाला कुठेतरी बाहेर काढावं लागेल. यातून कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील आणि गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करावं लागेल. या ठिकाणी चांगली सुरेख गोलंदाजी या ठिकाणी रनअप सुद्धा चांगला आहे. चांगला फटका या ठिकाणी परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावा मात्र मोठ्या काय जोडता येत नाहीत. या ठिकाणी फलंदाजाच्या पायात बैडी ठोकल्या मोठ्या फटक्यापासून रोखून धरलं या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आणि आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी 7. चांगला फटका परंतु लेग साइडला फटका खेळाय. धावा मात्र किती येतील आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. या ठिकाणी 1 या धावसंख्येनं धावफलक संपलं. या ठिकाणी पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8. 2 बाद 8. चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगलं निर्धाव षटक टाकलं या गोलंदाजानं आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल या ठिकाणी अनिल याला मात्र आता या ठिकाणी मयूरच्या पावलावरती पाऊल टेकून गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी या फलंदाजांना रोखून धरावं लागेल. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे अनिल. या ठिकाणी दुसरा षटक हाताळतोय. कशा पद्धतीनं षटक हाताळतोय पाहायचंय. चांगला फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल आणि 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत सुरक्षितरित्या. चांगल्या चेंडूची फेकी केली या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मानावं लागेल. पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय. स्ट्राइक वरती आहे तो फलंदाज या ठिकाणी दीपक.
चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी परंतु थोडीशी चुकी होते या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय आणि एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतोय, धावफलक पोहोचतोय या ठिकाणी. 11च्या घरात धावा पोहोचतायत धावफलकावरती 11. पुढचा चेंडू चांगला फटका खेळा, हवेत झेल आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली जाईल परंतु त्याच्यापासून मात्र चेंडू दूर राहतोय या ठिकाणी आणि पंच आम्हाला कळवतायत एक धाव मिळेल या ठिकाणी. गोसंख्य क्षेत्रात चेंडू जातोय त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. फटका मात्र मोठा खेळला होता पण या फटक्यावरती एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. पुढचा चेंडू चांगला फटका खेळला या ठिकाणी परंतु धावा किती असतील आणि पंच आम्हाला कळवतात एकच धाव मिळेल या ठिकाणी. गोसंख्य क्षेत्रात चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय आणि एकच धाव मिळते. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. एक या धावसंख्येनं धावफलकावरती लागलाय 13. 13च्या घरात धावसंख्या. कुठेतरी गोलंदाजी अप्रतिम होते. मोठे फटके खेळण्यापासून गोलंदाजाला रोखून धरले या ठिकाणी. मोठे फटके खेळता येत नाहीत या ठिकाणी फलंदाजाला. चांगला असा उंच उडवलेला आणि आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू ठरतोय. सरळ येतोय षटकार. चांगला उत्तुंग असा आणि खणखणीत दणदणीत षटकार ठोकला या ठिकाणी. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू ठरला या ठिकाणी. आता मात्र कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर असेल या ठिकाणी. आयोजक कमिटीला विनंती असेल चेंडू पुरवायचा या ठिकाणी. लक्ष असू द्या आयोजक कमिटी. मैदानात पंचांना चेंडू द्यायचा आहे. अर्जुनच्या बॅट मधून मागील चेंडूवरती चांगला षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका, जोरदार फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय चेंडूवरती. फेकी होईल का आणि फेकी चुकीच्या दिशेने झाली या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झालेत. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले. फेकी करताना चुकीची फेकी केली या ठिकाणी आणि या ठिकाणी षटक संपतंय या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते या ठिकाणी धावफलकावरती 22च्या घरात. चांगली आणि समाधानकारक धावसंख्या मानावी लागेल या ठिकाणी. आणि आता फक्त 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडू मध्ये किती धावा करतायत या ठिकाणी हे पहा. पंचांना विनंती असेल टीम मीटिंग कमी करायची आहे या ठिकाणी सांगा कारण ही स्पर्धा आम्हाला वेळेत संपवायची आहे याची सुद्धा नोंद घ्या पंचांनी. टीम मीटिंग घेतल्यास आयोजक कमिटीच्या नियमानुसार तुम्हाला पेनल्टी लावली जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे कारण मर्यादित वेळेचं षटक संपवायचं या ठिकाणी. तुम्हाला वेळेची मर्यादा राहील या ठिकाणी. गोलंदाजी मार्क वरती सतीश. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकात किती धावा मिळतात पाहूया. स्ट्राइक वरती फलंदाज आहे तो अर्जुन आणि बॅटची कडा घेतली चेंडू आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे म्हणजेच होईल विकेटचं पतन या ठिकाणी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला आणि सरळ चेंडू जाऊन स्थिरावला तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि होईल विकेटचं पतन या ठिकाणी. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत या ठिकाणी अक्षय. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील आणि अक्षय कशा पद्धतीनं धावा जमवतोय, मोठे फटके खेळतोय का हे पाहावं लागेल या ठिकाणी. संघाची धावसंख्या जरी समाधानकारक असली तरी गोलंदाजी करणारा संघ सुद्धा तितकाच प्रभावशाली आहे आणि तुम्हाला कुठेतरी धावफलकावरती जास्त लावावे लागतील या ठिकाणी. चांगला फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. झेल होईल का आणि सुंदर असा या ठिकाणी झेल टिपलेला आहे. अभिनंदन या क्षेत्ररक्षकाचा. चांगला झेल टिपला या ठिकाणी आणि होतंय विकेटचं पतन या ठिकाणी. अक्षय बाद झालेला आहे. त्याला सरळ तंबूचा रस्ता धरावा लागतो या ठिकाणी अक्षयाला आणि अक्षय याची जागा घेण्यासाठी येत आहेत वेदांत याला मात्र राहिलेल्या चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी.
चांगली फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी आणि आपला धाव फलक वाढवावा लागेल या ठिकाणी आणि हॅट्रिकचा चेंडू असेल या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाच्या नावावरती हॅट्रिक नोंदवली जाते का याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे। या गोलंदाजाच्या नावावरती हॅट्रिक होते का पायाचा हॅट्रिकचा बॉल असेल या ठिकाणी आणि उडवला चेंडू आणि मला वाटतंय हॅट्रिक मिळवलेले या गोलंदाजानं सुरेख गोलंदाजी केली या ठिकाणी। आमच्या सर्व मान्यवरांच्या आयोजक कमिटीच्या वतीनं या गोलंदाजाचं खूप खूप आभार। चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आम्हाला। शेवटचं षटक होतं आणि हाणामारीचं षटक होतं। या हाणामारीच्या षटकात कुठेतरी फलंदाजांना रोखून धरलंय आणि हॅट्रिक मिळवली या ठिकाणी। सतीश यांची गोलंदाजी चांगली प्रभावशाली राहिली। आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि आयोजक कमिटीच्या वतीनं सुद्धा या गोलंदाजाचे खूप खूप आभार। त्याला पुढील खेळास मनापासून शुभेच्छा राहतील या ठिकाणी। चांगली गोलंदाजी केली। शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत। 3 चेंडू मध्ये मोठे फटके खेळले जातील का संघाची धावसंख्या वाढवली जाईल का या धावफलकावरती पाहायचं आहे या ठिकाणी। चांगला असा निर्धाव चेंडू फलंदाज काय चेंडू नीटचा खेळता नाही सरळ चेंडू जाऊन स्थिरावतोय तो यष्टरक्षकाच्या हातात या ठिकाणी आणि शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या ठिकाणी। पुन्हा एकदा जोरदार अपील मात्र जोरदार होता। या अपील मध्ये उत्साह जास्त दिसला आणि विश्वास मात्र कमी दिसला। पंच आम्हाला सांगतायत की विश्वास या शब्दावरती माझा विश्वास नाही आणि पंचांनी हे अपील फेटाळलं गेलेलं अपील। चांगला फटका खेळला या ठिकाणी सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच येईल तो खणखणीत षटकार या ठिकाणी। या ठिकाणी षटक संपतंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 28 आणि विजयासाठी धावा हवे असतील 29 धावा करायच्या आहेत या ठिकाणी। विजयासाठी 29 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी। 28 धावा झाल्यात विजयासाठी 29 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी। या ठिकाणी सन्माननीय आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी। 28 धावा बनवलेत आणि 29 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी। चांगली फलंदाजी राहिली या ठिकाणी। वाडी कोथवडे संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवा या ठिकाणी। ही स्पर्धा मानाची स्पर्धा आहे नाटोशी गावची आणि आम्हाला ही स्पर्धा अत्यंत वेळेत संपवायची आहे या ठिकाणी। तरी आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवून घ्यायचं आहे। आयोजक कमिटीला सहकार्य करा। हे पहा या ठिकाणी कारळे संघाने सुद्धा आपलं सलामीचे जे 2 फलंदाज आहेत ते तयार ठेवायचे आहेत या ठिकाणी। वाडी कोथवडे संघ टीम मीटिंग करा आणि क्षेत्ररक्षण पटकन सजवून घ्या अदरवाइज 3 रनची पेनल्टी जाईल याची नोंद घ्यायची आहे। ताबडतोब तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे। त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघात सुद्धा विनंती राहील आपणास सुद्धा शेवटचा कॉल असेल या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे। ही स्पर्धा आम्हाला वेळेत संपवायची आहे। आम्ही वारंवार या शब्दाचा उल्लेख करतोय की ही स्पर्धा आम्हाला वेळेत संपवायची आहे। ज्या संघांच्याकडून या सूचनेचं पालन होणार नाही त्यांना मात्र आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं नियमानुसार 3 रनची पेनल्टी लागली जाईल याची संघ नायकांनी नोंद घ्या। कारळे संघ पटकन आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या। पंचांना विनंती असेल टीम मीटिंग घेण्यास सांगू नका या ठिकाणी टीम मीटिंग घेऊ देऊ नका। या ठिकाणी सलामीचे फलंदाज मैदानात जात आहेत ते कारळे स्पोर्ट्स संघाचे सतीश आणि मयूर ही जोडी या ठिकाणी सलामी करेल
आणि वाडी कोथवाडे स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार कुणाच्या हातात चेंडू देतोय हे पाहावं लागेल। या ठिकाणी गोलंदाजांना विनंती असेल वेळ घेऊ नका या ठिकाणी। वाडी कोथवाडे संघ या ठिकाणी आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी द्यायचा आहे। गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजीचं नाव अर्जुन। अर्जुन मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो या ठिकाणी अर्जुन। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक मात्र अतिशय जबाबदारीचं हे षटक त्याला हाताळावं लागेल या ठिकाणी। स्ट्राइक वरती जातोय तो सतीश आणि नॉन स्ट्राइक वरती आहे मयूर। सतीश आणि मयूर ही अतिशय अनुभवी जोडी या ठिकाणी मैदानात उतरले आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी या ठिकाणी अर्जुन याचा कसा सामना करतोय या ठिकाणी स्ट्राइकचा फलंदाज ते पाहावं लागेल। त्यांना 29 धावांचा पाठलाग करायचा आहे। 18 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी। चांगला फटका पहिलाच फटका चांगला खेळला या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातोय परंतु या फटक्यावरती येतोय चौकार। पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून हा फलंदाज आपले इरादे स्पष्ट करतोय की पुढची त्याची रणनीती काय असेल या ठिकाणी। पहिल्याच चेंडूवरती आलाय दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचते 4। पुन्हा एकदा फटका खेळलाय त्या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतायत। कोण अडवणार चेंडू? चेंडू सरळ जातोय या ठिकाणी अलॉंग द कार्पेट वन्स बाउंस सीमारेषेच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू बाहेर जातोय आणि सलगचा येतोय दुसरा चौकार। पहिल्या चेंडूवरती या फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत की मी त्याची रणनीती सांगून जातोय की पुढची रणनीती काय असेल या ठिकाणी। आक्रमक पवित्रा घेतला या फलंदाजांना आणि धावफलकावरती धावा लागल्यात 8 आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती हा फलंदाज खेळतोय। पुन्हा एकदा फटका यष्टिरक्षक झेल होईल का या ठिकाणी आणि चुकी करतोय या ठिकाणी यष्टिरक्षक कारण एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश मिळाला असताना धावा मिळतात या ठिकाणी 2 आणि धावफलकावरती धावा जोडल्या जातील। मागे गेली ना एकच धाव मिळते या ठिकाणी माफ करा एकच धाव मिळते या ठिकाणी धावफलकावरती धावा जोडल्या जातील 9 या ठिकाणी। पंच धावा किती असतील या ठिकाणी? हे पहा पंच डिसिजन घेतील। इतर खेळाडूंनी मात्र कोणी मैदान सोडायचं नाही। पंच आणि कर्णधार संवाद साधील एकमेकाशी। हे पहा बाहेरच्या खेळाडूंनी शांतता राखा या ठिकाणी। पंच आणि या ठिकाणी आमची आयोजक कमिटी सुद्धा निर्णय घेईल या ठिकाणी या चेंडूवरती। हे पहा इतर खेळाडूंना सूचना असेल की आपण मैदान सोडायचं नाही। संघाचा संघनायक पंचांशी या ठिकाणी संवाद साधेल अदरवाइज आपणाला पेनल्टी लागली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। इतर खेळाडूंनी मात्र मैदान सोडायचं नाही। पंच या ठिकाणी आणि संघाचा कर्णधार या दोघांमध्ये हे डिसिजन होईल। स्पर्धेला विलंब होतो या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील या ठिकाणी। इतर खेळाडूंनी मात्र आपली जागा ज्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करताय ती जागा घ्यायची आहे त्या ठिकाणी अदरवाइज 3 रनची पेनल्टी सुद्धा लागली जाईल याची नोंद घ्यायची आहे वाडी कोथवाडे संघानं। या ठिकाणी पंच आम्हाला कळवतायत धाव असेल या ठिकाणी संघाला पेनल्टी लागली जाते। हे पहा दोन्ही पंचांनी आम्हाला डिसिजन कळवा या ठिकाणी। तुम्ही इतर खेळाडूंनी मात्र डगआउट मध्ये थांबायचं आहे। प्लीज सहकार्य करा। इतर खेळाडूंनी मैदानाच्या आत न जाता डगआउट मध्ये
बसायचं आहे. दोन्ही संघासाठी डगआउट केलेले आहेत या ठिकाणी. बाहेर बस. कारळे संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण डगआउट मध्ये थांबा. आम्ही योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. या ठिकाणी खेळाडूंना विनंती असेल, आपण डगआउट मध्ये बसायचं. या ठिकाणी जे योग्य डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत कळवलं जाईल. या ठिकाणी कोणत्याही खेळाडूंना मैदानात जायचं नाही आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती राहील, वाडी कोतवाडे संघ आपला क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती पाठवा. संघाचा संघनायक फक्त पंचांची डिसिजन घेईल. या ठिकाणी 2 मिनिटं. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. जो निर्णय पंचांचा येईल तो दोन्ही संघांना बंधनकारक राहील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. मैदानावरती या ठिकाणी आमचे या ठिकाणी मान्यवर आलेत. आदित्य तळेकर साहेब, त्याचबरोबर आदित्य तळेकर साहेब आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आमच्या विशेष विनंतीस मान देऊन या स्पर्धेसाठी आपण साहेब आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं साहेब आपलं खूप खूप मनाच्या अंतःकरणापासून आभार. नक्कीच आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पंचाने खेळ चालू करायचा आहे. पटकन आपल्याला स्पर्धेला विलंब होईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. जे डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत कळवा. या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांना ते डिसिजन मान्य करावं लागेल, याची सुद्धा नोंद घ्या. या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की तुम्ही कोणताही गोंधळ करायचा नाही. या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे, अदरवाईज कमिटीच्या नियमानुसार पेनल्टी सुद्धा लागली जाईल, याची नोंद घ्या. आपल्याला हा खेळ, क्रिकेट हा खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळायचा आहे. या ठिकाणी त्याचबरोबर लक्ष्मण पवार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. या ठिकाणी साहेब आपण आलात आणि आपणास विनंती असेल या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. लक्ष्मण पवार साहेब, पुन्हा एकदा आमच्या नाटोशी गावच्या वतीनं आणि आयोजक कमिटीच्या वतीनं आपले खूप खूप आभार. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी बसून घ्या. आयोजक कमिटी हा फैसला लवकर घ्यायचा. या ठिकाणी वैभव सुर्वे, अक्षय शिर्के, आपणास विनंती असेल की आपल्याला स्पर्धेला विलंब होतोय, तरी जे काही डिसिजन असेल ते पटकन घ्या. या ठिकाणी हे पहा, आयोजक कमिटी आपण मैदानात जाऊन जे काही डिसिजन असेल ते पटकन घेऊन या स्पर्धेला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी थोडासा या ठिकाणी खेळ थांबवला गेलाय आणि पंचांचं आता लगेच डिसिजन येतंय आमच्यापर्यंत. या ठिकाणी पंच आम्हाला डिसिजन देतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी अक्षय शिर्के, पंच धावा किती सांगतायत पाहायचंय? 3 धावा.
पंच आमच्यापर्यंत जरा इशारा तुमचा पोहोचत नाही, माफ करा. आम्ही हे पहा, या ठिकाणी पंच आणि आयोजक कमिटी संवाद साधल. इतर खेळाडूंनी कुणीही बोलू नका या ठिकाणी. चला, इतर खेळाडूंनी मैदान या ठिकाणी खाली करायचं आहे. या ठिकाणी सुरेश दादा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. सुरेश दादा, हे पहा, इतर खेळाडूंनी आता कोणीही बोलायचं नाही या ठिकाणी. सुरेश दादा, आपणास विनंती असेल व्यासपीठावरती या. इतर खेळाडूंनी आता या ठिकाणी मैदान खाली करायचं आहे. या ठिकाणी आयोजक कमिटीला विनंती असेल, इतर खेळाडूंना बाहेर काढा.
हॅलो चेक. चला कमिटीचा निर्णय आलाय, इकडे लक्ष द्या. कमिटीचा निर्णय आलाय, इथे प्रतिस्पर्धी टीमला पॅनलाइज केलं जाणार नाहीये. मॅच आपण चालू ठेवायचे. चला शहानिशा करून वार्ता सल्ला मसलत सर्व गोष्टी झाल्यात आणि इथे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हॅलो. या ठिकाणी कमिटीचा निर्णय झालेला आहे. मॅच चालू करायची आहे. पंच हॅलो. सामना चालू करायचा आहे. कमिटीचा निर्णय आलेला आहे. कमिटीच्या निर्णयाचा मान सन्मान ठेवून सामना चालू करायचा आहे. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये सामना चालू झाला पाहिजे, अन्यथा जो कमिटी निर्णय घेईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. या ठिकाणी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जो कमिटी निर्णय देईल त्याचा मान राखून सामना चालू करायचा आहे आणि येत्या 2 मिनिटांमध्ये सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांनी मैदान सोडायचंय, बाजूला यायचंय, मॅच सामना चालू करायचा आहे. पंच, सामना चालू करून घ्यायचा आहे. सर्वांनी मैदान सोडायचं आहे आणि सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
फलंदाजी करणाऱ्या संघांना आपलं खेळाडू मैदानावरती पाठवायचे आहेत आणि 2 मिनिटांमध्ये सामना चालू करायचा आहे. वेळेअभावी आपल्याला लवकरात लवकर सामना चालू करावा लागेल. आणि या ठिकाणी गुणलेखक पहिल्या षटकातील चेंडू 3 झालेत आणि 9 धावा झालेल्या आहेत. इथून पुढे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. ऑन फील्ड जे पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल आणि सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती वाडी कोथवडे संघाचा या ठिकाणी उत्कृष्ट टोलवलेला बॉल ऑफ साइडच्या दिशेने बॉल जातोय सरळ सरळ दन 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 करत सीमा रेषा पार आणि हा येतोय मिस्टर सतीश यांच्या बॅट मधून चौकार आणि धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपला डगआउट सेट करून घ्यायचा आहे आणि लाईन वरती कोणत्याही खेळाडूने उभं राहायचं नाही. बॉलिंग मार्क होते अर्जुन सज्ज आणि या ठिकाणी उतरला टोलला बॉल जातोय सरळ 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 सीमा रेषा पार. हा येतोय सतीशच्या बॅट मधून दणदणीत षटकार. धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 आणि या ठिकाणी उत्कृष्ट बॉल फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने अडवलेला बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 19 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. विकेट गेलेली आहे या ठिकाणी. सतीश या ठिकाणी सतीशांना परतावं लागेल. या ठिकाणी येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल विटलाई कार्य संघासाठी आणि कार्य संघाचे कर्णधार मैदानामध्ये नामदेव आणि स्ट्राइक वरती आलेत ते आता मयूर आणि बॉलिंग मार्क वरती प्रकाश. सामना करेल मारो उत्कृष्ट टोलवलेला बॉल स्ट्रेट ड्राइव्ह. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि एका धावीवरती समाधान मानावं लागेल मयूर यांना आणि स्ट्राइक वरती पुन्हा नामदेव साळुंके स्वतः कर्णधार विटलाई कार्य संघाचे. येणारे 11 चेंडू विजयासाठी 9 धावा. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रकाश यांची. निर्धाव चेंडू समीकरण येऊन पोहोचतंय विजयासाठी 9 धावा उर्वरित 10 चेंडू मध्ये. पुढील बॉल प्रकाश यांचा सामना करतील नामदेव आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा गोलंदाजी बॉल जातोय घोषांकित क्षेत्रात आणि धावसंख्या बदलते. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रकाश यांची. पुढील बॉल प्रकाशांचा सामना करतील नामदेव साळुंके आणि या ठिकाणी उत्कृष्ट बॉल उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी वाडी कोथवडे संघाचे अर्जुन यांच्याकडून. एक धावेवरती समाधान मानव. धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. उत्कृष्ट अशी फलंदाजी तितकीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रकाश यांची
तितकीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. पुढील बॉल प्रकाश यांचा, सामना करेल मयूर. उत्कृष्ट टोलवला बॉल मिड विकेटच्या दिशेने, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न नसेल, धावसंख्या जाऊन बदलते, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. स्ट्राईक एंड वरती पुन्हा नामदेव साळुंके सज्ज.